लालिताई, काय काय करावं लागतंय आपल्याला. पण थँक्यू. बरं झालं तुम्ही हा प्लॅन केला. मला खूप छान वाटतंय. अहो खरंच किती विचार करता ना तुम्ही माझा. आता माझी पण गरज आहे म्हटल्यावर करावंच लागणार ना. म्हणजे अहो तुमची मैत्री माझी पण गरज आहे ना. खरंच पण ह्या गावातली तुम्ही माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहात. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या ह्यांना तुमचा स्वभाव लय आवडतो. काय झालं, चला. हे कधी बोलले नाहीत का तुम्हाला? नाही. हा जरा लाजरेच आहेत ते. हो बाई माणसाशी जास्त बोलत नाहीत ना. ते आहेच. तुम्हाला ह्यांनी माझ्याविषयी सगळं सांगितलं का? कशाबद्दल? आमच्या लग्नाबद्दल. कुठल्या परिस्थितीत आमचं लग्न झालं, लग्न करायची इच्छा नव्हती पण बळजबरीनं लग्न करावं लागलं, हे असलं सगळं. सांगितलंय गोपाळजींनी मला की तुमची इच्छा नव्हती आणि तुमच्या इच्छेविरोधात तुम्ही लग्न केलं. लालिताई, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू? बघा मी मैत्रीच्या नात्याने हक्काने विचारते. विचारा. लालिताई, तुम्ही का तुमच्या इच्छेविरोधात लग्न केलं? दुसरा कुठला पर्याय नव्हता ना माझ्याकडं. काय करणार, करावं लागलं. समजू शकते मी. लालिताई, तरी सुद्धा गोपाळजी तुमचा खूप विचार करतात. बघा ना, गोपाळजींसारखा माणूस नवरा म्हणून मिळणं हे किती भाग्याचं काम आहे. तुमचं लग्न लावून देणार आहेत ते लालिताई तुमच्या प्रियकरासोबत. माझा प्रियकर? हो, मला गोपाळजींनी सांगितल्यात सगळ्या गोष्टी. लालिताई, मला माहिती आहे तुमचं ह्या नात्यात खूप जीव गुदमरत असेल. तुमचं इतर कोणावर तरी प्रेम आहे ना, मग तुम्ही गोपाळजींपासून वेगळं झालेलं कधीही चांगलं. मला असं वाटतंय तुम्ही दोघांनी लवकरात लवकर वेगळं व्हावं. आता समाज काय म्हणेल, लोक कशी नावं ठेवतील याचा विचार न करता तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय ते ऐका तुम्ही लालिताई. आता म्हणजे तुम्ही दोघं रंग उधळायला मोकळे, मला माझ्या नवऱ्यापासून वेगळं करायला बघतेस? अगं, नियतीनं इतक्यांदा तुला वाचवलं माझ्यापासनं, पण बहुतेक तुलाच मरायची घाई झाली. लालिताई, कसला विचार करताय? संपवायचा. काय? हे जे सगळं चाललंय ते लवकरात लवकर संपवायचा विचार करते. नाही, मला तुमचं म्हणणं पटतंय. काही चुकीचं बोलत नाहीये तुम्ही. खरंच गोपाळजींसारखा नवरा मिळायला लई मोठं भाग्य लागतं. पण काय करणार, माझ्या मनात दुसरं कुणीतरी आहे ना. मला त्याच्यासोबत संसार करायचा आहे आणि त्याच्यासाठी मी काहीही करू शकते. जाऊ द्या, तो विषय सोडून द्या. चला लांब कुठेतरी जाऊया. कुठे? दाखवते, चला. आई शपथ, लालिताई कसली भारी जागा आहे ही. आई शपथ, काय व्ह्यू दिसतोय इथून. लालिताई, थँक्यू तुम्ही मला इथे घेऊन आलात. हो, मी कधीच अशी आले नव्हते इथे फिरायला. काय कमाल निसर्ग आहे, मोकळी शांत हवा आहे. हो बघा ना, ते केवढं सुंदर लालिताई. हो लालिताई, काय 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 झालं? खोल ते. हा मग मला ना हाईट फोबिया आहे. म्हणजे कसला आजार असतो का? नाही हो लालिताई, त्याच्यात ना उंचीच्या ठिकाणांवर जायला भीती वाटते. असं वाटतं आपण खाली पडू.
कोणीतरी ढकले मला गरगरेली ते. चला जाऊ आपण पटकन प्लीज. चांगलंच आहे की. काय? हा म्हणजे आता आपल्याला तुमची भीती घालवता येईल ना. चला. प्लीज प्लीज प्लीज. अरे ताई अहो, ऐका माझं. एखादी गोष्ट करून बघितली ना की त्याची भीती मरते. कधी कधी आपल्या मनात ना उगाच कसली तरी भीती असते. ती गोष्ट केली की ती भीती संपून जाते. मला पण लहानपणी रक्ताची लई भीती वाटायची. मग काय केलं तुम्ही? खून. अरे ताई गंमत करते तुमची. काय नाही, आमच्या तात्यांनी मला कसायाकडे नेलं आणि तिथलं रक्त दाखवलं. ते रक्त बघितल्यावर माझी भीती कायमची संपून गेली. तुम्ही तर लय खमक्या आहेत माझ्यापेक्षा. चला जा जा जा. काय गरज आहे? अरे ताई कळणार कसं किती छान वाटतंय पुढं. जा. लालीताई तुम्ही. ओ लालीताई आहात ना तुम्ही? अहो मी हाय, नका काळजी करू. ओके का? हा हा जा जावा जावा पुढं. काय नाही होणार, जावा. अहो खूप खोल आहे ते, मी पडले तर. अहो हाय ना मी, काय नाही होणार तुम्हाला. जावा पुढं जावा. खूप खोल आहे, मला भीती वाटतेय. अजून थोडं पुढं. हो हो नको नको नको. अरे ताई शपथ आहे तुम्हाला माझी. हो ते तुमची शपथ सुटली मला. तुम्ही पटकन सुटली मला भीती वाटते. नाही नाही वळा वळा. बघा तरी अहो किती छान आहे. बघितलं. हा हो अजून थोडं पुढे जा. अजून जाऊ. हा हा आता जोरात मोठ्यानं ओरडा, मी शूर आहे. शूर? हा मी हा शूर आहे. अहो असं मोठ्यानं मन मोकळेपणानं ओरडा, मी लय शूर आहे. मी शूर आहे. ओ लालीताई नको ना. जोरात मोठ्यानं. मी खूप शूर आहे. आय लव्ह यू आर्या. ओ लालीताई लय भारी वाटतंय बरं का. तुम्ही आहे ना? हाय ना मी. आर्या तू खूप स्वावलंबी आहेस. खूप शूर आहेस. लालीताई खूप भारी वाटतंय हो मला. काय भारी दिसतंय इथून.